नमस्कार मित्रांनो, जगात अनेक रहस्य आहेत, पण काही रहस्य आपण समजून घ्यायची नसतात, ती फक्त अनुभवायची असतात. हे मंदिर त्यापैकीच एक, जिथं भक्ती आणि रहस्य एकत्र श्वास घेतात. डोंगराच्या कुशीत लपलेलं एक गाव, छोटंसं गाव. नाव विसरलंय काळाने, पण तिथलं महादेवाचं मंदिर अजूनही श्वास घेतं. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर मानवाने नाही, देवांनी स्वतः उभारलं. एका रात्री गावकऱ्यांनी आकाशात विचित्र प्रकाश पाहिला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्य उगवला, तिथं उभं होतं एक पूर्ण दगडातून कोरलेलं महादेवाचं मंदिर. ना कुठे माती, ना विटा, ना कामाचा आवाज, फक्त एक अप्रतिम मूर्ती आणि आजूबाजूला दिव्य सुगंध. तेव्हापासून या मंदिरात एक रोज दिवा स्वतःच पेटतो. कुणी लावतं कुणालाच माहिती नाही. पावसात, वाऱ्यात, पाण्यातही तो दिवा कधी विझत नाही. म्हणतात हा महादेवाचा शाश्वत दिवा आहे, शिवशक्तीचा जिवंत पुरावा आहे. अजून एक रहस्यमय गोष्ट म्हणजे की त्यात जेव्हा कोणी मंदिरात शांतपणे बसून ओम नमः शिवाय म्हणतो, तेव्हा त्या मंदिराच्या भिंतीवरून एक प्रतिध्वनी उमटतो, जणू स्वतः महादेव उत्तर देत आहेत. अनेक भक्त म्हणतात या मंदिरात वेळ थांबतो, घड्याळ थांबतात, पण मनाला वेगळं स्पंदन मिळतो. डोळे मिटले की आतून शांत आवाज येतो, मी इथेच आहे, असा आवाज येतो. रात्री मंदिराजवळून जाणारे सांगतात दूर कुठेतरी घंटाचा मंद आवाज ऐकू येतो, धुपांचा सुगंध हवेत दरवळतो आणि एखादी सावली फक्त क्षणभर जणू कोणीतरी प्रार्थना करतंय. पण सकाळी जेव्हा लोक जातात तेव्हा मंदिरात कोणीच नसतं, फक्त ताज्या फुलांचा सुगंध आणि जळताना तो दिवा. काळ बदलला, रस्ते बदलले, गाव उद्ध्वस्त झाली, पण हे मंदिर अजूनही तसंच उभं आहे. ना कोणी बांधलं, ना कोणी पाडू शकतं, कारण इथे शिव स्वतः विराजमान आहेत. हर हर महादेव. तर मित्रांनो, आपण पाहिलं शांततेत दडलेलं रहस्यमय महादेव मंदिर. कधी कधी जीवनाच्या गोंधळात मन शांतता शोधतं आणि जेव्हा ती शांतता महादेवाच्या रूपात मिळते तेव्हा आत्म्याला खरं समाधान लागतं. जीवन एक संघर्ष आहे. कधी वाटतं मार्ग संपला, पण भोलेनाथाच्या कृपेने नवा मार्ग तयार होतो. जगात सगळं बदलतं, माणसं, परिस्थिती, वेळ, पण एक गोष्ट कायम राहते, ती म्हणजे महादेवावरचा विश्वास. महादेव फक्त मंदिरात नाही, ते प्रत्येक हृदयात आहेत, प्रत्येक श्वासात आहेत, प्रत्येक श्रद्धेत आहेत. ज्याने स्वतःला ओळखलं त्याने महादेवाला ओळखलं. हर हर महादेव.